अजित पवारांचा बीड जिल्ह्याचा दौरा चांगला चर्चेचा विषय ठरला। पालकमंत्री म्हणून त्यांनी बीडमध्ये बैठक घेतली। दोन्ही मुंडे त्यांच्या बाजूला बसलेले होते, तर मुंडेंना सध्या विरोध करणारे सुरेश धस, प्रकाश सोळंकेही समोर खाली बसलेले होते। याच बैठकीत बाचाबाची झाल्याची चर्चा आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यावर काय माहिती दिली आणि पंकजा मुंडे आणि सुरेश धस काय म्हणाले, ऐका। पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मला वाटतं अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी सुद्धा सातत्याने पवारांना देणार आहेत। गैरव्यवहाराची सीडी वगैरे किंवा त्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही। आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या। त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली आचापाची, तर त्याच्यावर बैठक संपली। पण शेवटचा किस्सा काय होता की कळतंय असं की सुरेश धस यांनी उठून माजी पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेली। नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला, ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं। त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो, ती बाजूने बोलत होतो। बघा, हा जो विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणतात ते अधिकाऱ्यावर दहशत आहे, बीडचा बदनामी करू नका। बीडची बदनामी कोण करतंय? आम्ही मर्डर करतोय का? आम्ही चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी मागतोय का? आम्ही गुटखा चालवतोय का? मटका चालवतोय का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची? जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो। आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो, हे आम्ही बदनामी करतो। त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली। आता ती विषय मीटिंग संपली, ती शांततेत झाली, त्याच्यामुळेच तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाहीये। शांततेत झाली, साहजिक आहे। बैठक म्हणल्यावर विधानसभेत काही वादळी नसतात का? विधानसभेचे अधिवेशन, आमदार बोलतात, चर्चा करतात, अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात, तसं तर एखादा अधिकारी आपला बोलतोच, तशाच पद्धतीची झाली। मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही। इतके वर्ष मी डीपीसीच्या बैठका फक्त वेगळे पण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आले। बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असते, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.